चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन चॅप्टर घेऊन या ठिकाणी सुरुवात करतोय। मागे आपण 5 चॅप्टर आपले कंप्लीट झालेत। फायनल अकाउंट पहिला, नॉट फॉर प्रॉफिटचा दुसरा, ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ हे 3 आणि ते पहिले 2 पास झाले। हा 6वा चॅप्टर म्हणजे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म। आता ज्यावेळेस पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन होतं त्यावेळेस आपल्याला कोणत्या प्रोसेस कराव्या लागतात, कोणतं अकाउंट तयार करावं लागतं त्याच्या संदर्भात आपण पाहतोय। तसे आपले 2-3 लेक्चर झालेले आहेत, पण आपण व्हिडिओ बनवला नाही। आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला डिझोल्युशन म्हणजे काय आणि त्याचं अकाउंट कसं तयार करायचं हे तुम्हाला समजेल। आणि भविष्यामध्ये तुम्हाला जर कुठं अडचण आली तर तुम्ही बघू शकता, कारण सोपे जे प्रॉब्लेम होते ते आपण डायरेक्ट सोडवले। हा प्रॉब्लेम नंबर 6 हा आपण त्याचा व्हिडिओ तयार करतोय, म्हणजे भविष्यात त्याचा तुम्हाला फायदा होईल। एक्झामच्या वेळेस ज्यावेळेस अडचण तुम्हाला ते ॲडजस्टमेंट समजत नाही त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। या उद्देशाने हा व्हिडिओ बनवण्याचा एक हेतू आहे। ठीक आहे, तर आपण आता प्रॉब्लेमला सुरुवात करण्यापूर्वी आपण काय करत असतो की फॉर्मॅट तयार करतो। आपल्याला प्रॉब्लेम बघण्याची गरज नाही, क्वेश्चन बघण्याची गरज नाही, वाचण्याची गरज नाही, आपण फॉर्मॅट तयार करतो। ह्याच्यामध्ये कोणता फॉर्मॅट तयार केला जातो? ह्याच्यामध्ये पहिलं रिअलायझेशन अकाउंट। रिअलायझेशन अकाउंट इट इज टाइप ऑफ नॉमिनल अकाउंट and debit side indicates expenses and losses, credit side indicates income and gains. This is rule of nominal account. आणि हा रिअल अकाउंट का एक नॉमिनल अकाउंटचा प्रकार आहे, मग तो रूल इथं आपला लागू करायचा आहे। तेवढंही नाही समजलं तर डेबिट साईडला पूर्ण लॉस किंवा एक्सपेन्सेस घ्यायचे। यू लॉस एक शब्द लक्षात ठेवा, डेबिटला पूर्ण लॉस आणि क्रेडिट साईडला पूर्ण प्रॉफिट, असं जरी लक्षात ठेवलं तरी चालतं। फायनल अकाउंटमध्ये यालाच प्रॉफिट लॉस अकाउंट म्हणतात, नॉट फॉर प्रॉफिटमध्ये याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणतात, ॲडमिशन, रिटायरमेंट आणि डेथमध्ये याला रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणतात, आणि इथं याला रिअलायझेशन अकाउंट म्हणतात। ठीक आहे, फक्त नाव चेंज होतंय, रूल्स चेंज होत नाहीत। समजलं? 2 नंबरचं जे अकाउंट तयार केलं जातं त्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणतात। पार्टनर्स कॅपिटल तर माहिती आहे, जितके कॅपिटल असतील तितक्या कॉलम त्यांचे तयार केले जातात। समजलं का? आणि त्याच्यानंतर बँक अकाउंट। ओके, आता प्रॉब्लेम नंबर काढा 6, आपण तो थोडा पाहू। ठीक आहे, हा प्रॉब्लेम जर ओपन केला तर थोडी चेहरा दिसायचा नाही। ठीक आहे, काय हरकत नाही, एकदा समजून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपण प्रत्यक्षात सोडवायला सुरुवात करू। ओके, आता पहा, नेरले अँड पार्ले, नेरले आणि पार्ले नाही, पाटील आहे, मला माहिती मुद्दा म्हणलं नेरले आणि पार्ले पाहिजे होतं, म्हणजे सिमिलर झालं असतं जरा। ठीक आहे, नेरले अँड पाटील, बरं ठीक आहे। वेअर पार्टनर शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ 3:1, त्यांचा रेशो कसा आहे 3:1। दे डिसाइडेड टू डिझोल्युशन किंवा डिझॉल्व पार्टनरशिप फर्म ऑन 31 मार्च 2020 ऑन विच डेट देअर बॅलन्स शीट शुड ॲज फॉलोज। खालीलप्रमाणे जे बॅलन्स शीट दिले त्या बॅलन्स शीटच्या अनुषंगाने ते काय करतात, त्यांची फर्म डिझॉल्व करतात, म्हणजे बंद करतात। आणि बंद केल्यानंतर कोणतं अकाउंट तयार करायचं, काय प्रोसेस करायची ते आपण पाहतोय। इथे कॅपिटल दिलेलं आहे आणि ॲसेट दिलेले आहेत। पहा, ह्याला काही स्टेज असतात, काही स्टेप असतात, त्या स्टेप आपल्याला फॉलो कराव्या लागतात। जसं की पहिली असते ट्रान्सफर स्टेप किंवा ट्रान्सफर स्टेज म्हणतात त्याला। मग त्या स्टेजमध्ये काय होतं की पूर्ण जे काही ॲसेट्स असतील, लायबिलिटी असतील, त्या ट्रान्सफर केल्या जातात किंवा पोस्टिंग केल्या जातात। मग काय, आता ॲसेट घ्यायच्या पूर्ण आणि त्या डेबिट साईडला ट्रान्सफर करायच्या सनरी ॲसेट म्हणून। फक्त इथं कॅश किंवा बँक जी असेल ती बँक अकाउंटच्या डेबिटला किंवा कॅश अकाउंटच्या डेबिटला घेतात। ठीक आहे, डेबिट साईड म्हणजे ॲसेट साईड ट्रान्सफर झाली। त्याच्यानंतर लायबिलिटी साईड ट्रान्सफर कशी केली जाते, जसं की कॅपिटल आहे, कॅपिटल तुम्हाला माहिती आहे, लायबिलिटी साईडचं कॅपिटल आपण पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला दाखवतो, तसं तिथं दाखवा। प्रॉफिट लॉस अकाउंट आहे, आता प्रॉफिट लॉस याच्या अगोदर कधी क्रेडिट साईडला आला नाही, म्हणजे लायबिलिटी साईडला आला नाही, हे आपण क्रेडिट साईडला घेणार आहेत, पण कोणत्या, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला। समजलं का? कारण हा प्रॉफिट असतो, लायबिलिटी साईडला आलेला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा प्रॉफिट असतो, तर ॲसेट साईडला प्रॉफिट अँड लॉस नाव असेल तर तो लॉस असतो, लक्षात ठेवा। इकडचा प्रॉफिट, इकडचा लॉस, कारण प्रॉफिट कधी क्रेडिट साईडला असतो आणि लायबिलिटी साईड ही क्रेडिट साईड आहे, डेबिट साईडला लॉस असतो आणि ॲसेट साईड ही डेबिट साईड आहे। समजलं का? त्याच्यानंतर सनरी क्रेडिटर्स, एकच एक्सटर्नल लायबिलिटी। एक्सटर्नल लायबिलिटी म्हणजे काय, बाहेरच्या व्यक्तीची लायबिलिटी, एकच आहे। ठीक आहे, आता ॲडजस्टमेंट आपण समजून जरी नाही घेतलं, डायरेक्ट सोडवलं तरी चालतं, पण ठीक आहे आधी रीड करू, कारण की नंतर हे बघणार नाही मी। पहा, द फर्म वॉज डिझॉल्व
ऑन अबो डेट अँड ॲसेट वेअर रिअलाइज ॲज अंडर. आता वरची स्टेज जी होती ना ती कोणती होती? ट्रान्सफर स्टेप किंवा स्टेज म्हणा. आता रिअलायझेशन स्टेप आली. आता रिअलायझेशन स्टेपमध्ये काय केलं जातं? पूर्ण ॲसेट रिअलाइज केले जातात. पहिल्यांदा ॲसेट रिअलाइज करायचा. रिअलाइज करणे म्हणजे काय? त्या ॲसेट विक्री करून त्याचा पैसा निर्माण करणे, पैसा उभा करणे, त्याला रिअलायझेशन स्टेज म्हणतो. मग मला सांगा, तुम्हाला बिझनेस बंद करायचा आहे ना, तर अगोदर तुम्हाला पूर्ण ॲसेट विकावं लागतील आणि ज्या काही ॲसेट विकल्या ज्याच्यातून पैसे आले, तुमचा फायदा झाला, त्या पैशातून जे काही लोक असतील, देणेकरी असतील, म्हणजे ज्यांना आपल्याला पैसे द्यायचे अशा लोकांना तुम्हाला पैसे पेड करावे लागतील. आलं लक्षात? मग अगोदर काय करावं लागेल? अगोदर ॲसेट विकावे लागतील. का अगोदर देणं फेडायचं? देणं कसं फेडता तुम्ही? पैसा नाही ना तितका. पैसा आणण्यासाठी तुम्हाला ॲसेट विकावे लागतील. तुमचे जे काही संपत्ती, प्रॉपर्टी, बिझनेस असतील ते विकावं लागेल आणि त्याचा जो काही पैसा निर्माण झालाय त्याच्यामधून तुम्हाला काय करावं लागेल? बाहेरच्या व्यक्तींच्या लॅबिलिटी पेड कराव्या लागतील. आता त्या लॅबिलिटीमध्ये एक लॅबिलिटी म्हणजे तत्काळ निर्माण झालेली असते, जसं त्याला म्हणतात रिअलायझेशन एक्सपेन्सेस किंवा डिझोल्युशन एक्सपेन्सेस. तुम्हाला बिझनेस बंद करायचा आहे, बरोबर आहे? मग बिझनेस बंद करत असताना तुम्हाला त्याचा काही एक्सपेन्सेस येईल का नाही? का फुकट होणार आहे का? बिझनेस बंद करायचा झाला, चालू करायचा झाला तरी काहीतरी खर्च येतो का नाही? आणि डिझोल्युशनचा अर्थच होतो काय? डिझोल्युशनचा अर्थ होतो विसर्जन करणे. विसर्जन म्हणजे गणपती विसर्जन कसं असतं? गणपतीला आपण विसर्जन करतो म्हणजे पाण्यात बुडवतो. तसं बिझनेसला पाण्यात बुडवायचा म्हणजे बंद करायचा, संपवायचा, संपुष्टात आणायचा. ठीक आहे? त्याला लिक्विडेशन ऑफ बिझनेस देखील म्हटलं जातं, कंपनीचं लिक्विडेशन असतं. ठीक आहे? वाइंडिंग ऑफ बिझनेस देखील म्हटलं जातं किंवा डिझोल्युशन ऑफ बिझनेस. पूर्ण बिझनेस बंद होतोय म्हणून तिथे ॲसेट आपल्या राहत नाहीत, लॅबिलिटी राहत नाहीत, ॲसेट विकून टाकतो, लॅबिलिटी पेड करून टाकतो, काहीच राहत नाही. म्हणून म्हटलं जातं ना रहेगी बास ना बजेगी बासुरी, ही म्हण तिथं लागू होते. बासच नाही तर बासुरी कुठून बजणार? ॲसेट लॅबिलिटीज नाही तर बॅलन्स शीट कुठून बनणार? बॅलन्स शीट याच्यामध्ये बनत नाही. समजलं का कारण? ठीक आहे? आणि लॅबिलिटी पेड करण्यास तुम्हाला सांगितलं अगोदर डिझोल्युशन एक्सपेन्सेस झाला तो अगोदर पेड करा, आताच तयार झालेला असतो. पण आपण त्याला म्हणू शकत नाहीत माझं डिझोल्युशन झालंय थांब थोडं, आधी त्याचं देणं पेड करा, तो एक्सपेन्सेस पेड करा आणि त्याच्यानंतर एक्सटर्नल लॅबिलिटी, क्रेडिटर्स असतील, बिल्स पेबल असतील त्या पेड करा. समजला का? त्याच्यामध्ये सिक्वेन्स असतो, आपण सिक्वेन्स पुढे पाहणार आहेत की अगोदर सिक्युअर्ड लॅबिलिटी पेड केल्या जातात, नंतर अनसिक्युअर्ड पेड केल्या जातात, नंतर पार्टनर्सच्या लॅबिलिटी पेड केल्या जातात आणि सगळ्यात शेवटी पार्टनर्सचं कॅपिटल पेड केलं जातं. जर पैसे शिल्लक असतील तर पार्टनर्सचं कॅपिटल पेड केलं जातं, नाहीतर पार्टनर्सचं कॅपिटल पेड केलं जात नाही. उलटे पैसे कमी पडले तर त्या पार्टनर्स कडूनच घ्यावे लागतात. बरं इतके कमी पडले तर त्यांची वैयक्तिक प्रॉपर्टी विकून पैसे घ्यावे लागतात. पण पैसे घ्यायचे आणि देणं द्यायचं लोकांचं, हा आपला मेन उद्देश आहे. पैसे कुणाचे बुडवायचे नाहीत. आपले कुणी बुडवले तरी चालते पण आपण कुणाचे बुडवायचे नाही. म्हणजे आपल्या एखाद्या ॲसेटचे पैसे नाही आले तरी चालतील, पण आपण लॅबिलिटी एकही अशी ठेवायची नाही की तिचे पैसे राहिलेत. आलं लक्षात? समजा दोघांमध्ये ॲग्रीमेंट झाला, सनरी क्रेडिटर्स आणि आपल्यामध्ये ॲग्रीमेंट झाला की तो काय म्हणला आता 32,000चे क्रेडिटर आहेत ना, तो काय म्हणला समजा 30,000च मला द्या, मी तयार आहे, तर मग तिथे 30,000चे तुम्ही देऊन टाका त्याला. तिथे ॲग्रीमेंट झाला, पण ॲग्रीमेंट न होता तुम्हाला 32,000च द्यावे लागतील. आलं लक्षात? तो म्हणला तरी 32,000 आणि नाही म्हणला तरी त्याला 32,000च द्यावे लागेल. आपण मनाने म्हणू शकत नाही मला आता डिस्काउंट दे, मी डिझॉल्व करतोय. समजलं का? ही प्रोसेस असते, ही प्रोसेस तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे? आता प्रत्यक्षात आपण प्रॉब्लेम सोडू. आता पहा, हे जर ऍडजस्टमेंट वाचायचं झालं तर nearly took over 50% of the machinery at discount of 10% and 1/4 stock at discount of 20%. पहा, नेरले काय करतो 50% मशिनरी घेतो. आता ही ऍडजस्टमेंट महत्वाची आहे तिथं, कारण डबल ऍडजस्टमेंट दिल्यात. पहा, नेरलेनं 50% मशिनरी घेतली. मशिनरी पूर्ण किती मला सांगा? 50,000 आहे आणि त्याच्या 50,000च्या 50% म्हणजे 25,001. ठीक आहे? 25 केली होतं आपण स्टँडर्ड ह्याच्यामध्ये थोडं. ठीक आहे? 25K म्हणजे 25,000, बरोबर आहे का? 25,000ची एक मशिनरी एक दुसरी 25,000ची आहे. मग मला सांगा 25,000ची मशिनरी म्हणजे 50% मशिनरी नेरले घेतो 10% डिस्काउंटने. 25,000 वर 10% किती होतात? 2500, 2,500. ठीक आहे? म्हणजे डिस्काउंट किती? 2,500. मला सांगा ह्याच्यामधनं जर आपण 2,500 मायनस केले 25,000 मधनं किती राहतील? 22,500 राहतील ना. म्हणजे 22,500ची मशिनरी नेरले घेतो. समजलं का? नेरलेनं किती घेतली? 22,500ची मशिनरी घेतली. त्याच्या क्रेडिट रिअलायझेशन क्रेडिट साईडला इफेक्ट आणि त्याच्या डेबिट साईडला इफेक्ट होईल 22,500चं. समजलं का? मशिनरी कमी झाली 25,000ची. ठीक आहे? हिचं काम संपलं. आता पुढे आणखी मशिनरीची अमाऊंट बॅलन्स इथे दिले पहा. बॅलन्स ऑफ मशिनरी वॉज सोल्ड ॲट अ लॉस
4000. राहिलेली जी मशिनरी नाही 25,000 ही लॉस न विकली, 4,000 लॉसनी विकले. आता ही 25,000ची मशिनरी 22,500ला निर्लेनं घेतली, बरोबर आहे. आणि राहिलेली 25,000ची मशिनरी 4,000 लॉसनी विकली, म्हणजे 4,000 मायनस करावे लागतील. म्हणजे किती रुपयाला विकली? 21,000. 21,000ला विकली, त्याचे पैसे आले बँक अकाउंटच्या डेबिट साईडला आणि रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला एंट्री करायची. समजलं का? ह्या दोन पहा, ही मशिनरी इथे एक ऍडजस्टमेंट आहे, इथे एक ऍडजस्टमेंट आहे. मशिनरीची दोन वेगवेगळे ऍडजस्टमेंट दिल्या, एकच मशिनरी पण त्याच्यावर दोन ऍडजस्टमेंट. समजलं का? इथं डिस्काउंटनी 10% इथं 4,000 लॉसनी. समजतंय का? त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं 1/4 स्टॉक ऍट डिस्काउंट 20%. मला सांगा स्टॉकची अमाऊंट किती आहे? 30,000. 30,000च्या 1/4 काढायचा. 30,000च्या 1/4 किती होईल? 7,500. किती होईल? 7,500. 1/4 म्हणजे 1/2 जर म्हणलं तर अर्धा भाग करायचा, आणि 1/4 म्हणल्यास अर्ध्यातला अर्धा करायचा. समजलं का? तोंडी करता येतं. 30,000चे नेहमी 15,000 ते 1/2 झाला, आणि 1/4 म्हणल्यास 15,000चे निम्मे म्हणजे 7,500. समजलं? 7,500. 7,500चा स्टॉक हा, ठीक आहे. 1/4 किती? 7,500. ओके. 7,500 काय करायचे मग? काय सांगितलं? 1/4 स्टॉक ऍट डिस्काउंट 20%. या 7,500 वरही किती टक्के डिस्काउंट आहे? 20%. मला सांगा 7,500 वर 20% किती होतात? 1,500 होतात. 1,500. 7,700 10%, ठीक आहे. 20% किती? 1,500. मग 1,500 जर मायनस केले किती राहणार आहे? 6,000. 1,500 मायनस करायचे. 6,000चा स्टॉक काय झालाय? 6,000चा स्टॉक कुणी घेतलाय? निर्लेनं घेतलाय. समजलं का? निर्लेनं 6,000चा स्टॉक घेतला आणि 22,500ची ही मशिनरी घेतली. निर्ले ना, लक्षात ठेवा. समजलं का? त्याच्यानंतर पुढे स्टॉकची आणखीन ऍडजस्टमेंट बघू, म्हणजे क्लिअर होऊन जाईल स्टॉक. पहा, बॅलन्स ऑफ स्टॉक वॉज सोल्ड ॲट 10% प्रॉफिट. ठीक आहे, इथपर्यंतच बघू आधी. ही डेटर्सची पुढची 10% प्रॉफिटने राहिलेला स्टॉक आपण काय केलेला आहे? विक्री केलाय. समजतंय का? मला सांगा आता 7,500 ह्याच्यातनं मायनस केले 30,000 बंद, किती राहतात? 7,500 मायनस केल्यास 22,500 राहतील ना, बरोबर आहे का? 22,500. 22,500चा स्टॉक शिल्लक राहिला. समजतंय ना? 7,500चा गेला नाही तर 7,500चा स्टॉक गेला, तो 6,000ला घेतला, मान्य. पण 7,500चा कमी झाला ना स्टॉक, मग कितीचा शिल्लक राहिला? 22,500चा. हा 22,500चा स्टॉक प्रॉफिटने विकला. प्रॉफिट ऍड केला जातो. प्रॉफिट काय केला जातो? त्याच्यामध्ये ऍड करायचा. 10% प्रॉफिट किती होतो? फक्त 1 0 कट करून लिहा. 2250, 2250. 50ला 50, 5 2 7, 2 2 4 आणि 2, 24,750. 24,750 स्टॉकचे पैसे आले. जितके पैसे आले तितके बँकच्या डेबिटला घेणार, आणि त्याचा सेकंड इफेक्ट रिअलायझेशनच्या क्रेडिटला. समजलं का? स्टॉकवर 2 ऍडजस्टमेंट आहेत, मशिनरीवर 2 ऍडजस्टमेंट आहेत. पुढे जर पाहिलं तर आता आहे पहा, सेकंड ऍडजस्टमेंट. पाटील टूक ओव्हर बिल्डिंग ॲट 70,000 अँड डेटर्स 20,000 चे 16,000ला. ठीक आहे, इथपर्यंत बघू किंवा इथपर्यंतच बघू आधी. पाटील टूक ओव्हर करतो बिल्डिंग, किती रुपये? 70,000. मला सांगा आपल्याकडे बिल्डिंग किती आहे? 60,000ची, तो 70ला घेतोय. आलं लक्षात? म्हणजे कमी किमतीला घेतोय. जितके पैशाला घेतले जास्त किमतीला घेतोय. जितके पैशाला घेतले तितकेच पैसे लिहिणं गरजेचं आहे, त्याच्या डेबिट साईडला आणि रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला. समजलं का? त्याच्यानंतर डेटर्स वर ₹20,000, 20,000चे डेटर्स 16,000ला घेतोय. तो कोण घेतो? पाटील. ठीक आहे. आता मला सांगा डेटर्सची अमाऊंट किती आहे? 44. 44 पैकी 20,000चे डेटर्स कमी होतात. 44 पैकी 20,000 मायनस करायचे. ठीक आहे, 20,000 जर मायनस केले तर किती येणार आहेत? 24,000 शिल्लक राहतील. ठीक आहे, 24,000. अच्छा, 24,000 शिल्लक राहिले, हे फक्त लक्षात ठेवा. 20,000चे कमी झाले आणि 20,000चे 16,000ला घेतले. समजलं का? 16,000 पैसे आलेत आपल्याकडे. 16,000 क्रेडिट साईडला, पाटील अकाउंटच्या डेबिट साईडला. समजलं का? असे दोन इफेक्ट. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं, ही ऑल्सो ॲग्री टू पे क्रेडिटर्स ॲट डिस्काउंट 5%. आणि तो तयार झाला की मी क्रेडिटर्सची अमाऊंट पेड करतो. आता मला सांगा क्रेडिटर्सची अमाऊंट किती आहे? 32,000. आणि 5% डिस्काउंटनी पेड करतो म्हणलाय. मग 5% डिस्काउंट किती होतो याच्यावर? 1 0 कट केला तर 3200, 1,600 रुपये. 1,600 रुपये इथून मायनस करायचे. ठीक आहे, 1,600 मायनस करायची. जी काय अमाऊंट येईल किती येणार आहे? 30,400 येईल. 30,000ची 400 अमाऊंट आली, ती रिअलायझेशनच्या डेबिट साईडला पाटीलच्या नावाने.
कुणाच्या नावाने? पाटील, कारण पाटील पे करणार आहे आणि पाटीलच्या क्रेडिट साईडला तितकीच अमाऊंट, समजली का? तशा पद्धतीने इफेक्ट केला जातो. समजलं का? आता पुढे आणखीन काय? हा मला सांगा, आता डेटर्स होते 44,000चे आणि 20,000, 24,000चे 20,000 गेले, 24चे शिल्लक राहिले. समजलं का? मग हे 24,000 शिल्लक राहिले, त्याच्यावर आणखीन काय ऍडजस्टमेंट आहे का? आहे इथं. डेटर्स रिअलाइज झालेत 95%. म्हणजे इथं 5% डिस्काउंटनी कमी झाले. बरोबर आहे. 5% मला सांगा, 95% काढणं सोपं आहे का 5% काढणं सोपं आहे? 5% काढणं सोपं आहे ना. 5% कमीत 100% पाहिजे होते, 100%ने रिअलाइज व्हायला पाहिजे होते, नाही झाले, 95%ने झाले. म्हणजे 5%ने कमी झाली रिअलाइज. समजलं का? 5% डिस्काउंट मायनस करायचा फक्त. कोणत्या अमाऊंटवर? या 24,000 अमाऊंटवर. 24,000वर 5% किती होतात? 2400 आणि 1200. ठीक आहे. 5% 1200 रुपये, 1,200 मायनस करायचे. 24,000 मधून 1,200 जर मायनस केले, किती राहणार आहेत? 22,700. 22,700 पैसे निर्माण झाले रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बँकच्या डेबिटला. अशा एंट्री झाल्या. संपला प्रॉब्लेम. आलं लक्षात? फक्त एका याच्यावर दोन दोन ऍडजस्टमेंट, ते लक्षात ठेवा. आता प्रत्यक्षात आपण प्रॉब्लेम सोडू. इथं सोडून नाही दिलाय तुम्हाला, नजर मारा वाटलं ते एकदा कसं सोडवलंय बघा. पहा, त्यानं पाटीलनं बिल्डिंग डेटर्स घेतले होते. ठीक आहे. नेरलेनं मशिनरी स्टॉक घेतला होता आणि ह्याचे पैसे इथं आलेले. पण मी सांगितलेले अमाऊंटच आहे का नाही? 22,800. ठीक आहे. स्टॉक 24,750. समजलं का? ठीक आहे. प्रत्यक्षात सोडू आपण. चला, पुस्तक आहे का एक? चला, फॉर्मॅट तयार झालेत का सगळ्यांचे? आता काय करा, ऍसेट ट्रान्सफर करून घ्या. ऍसेट कोणत्या ट्रान्सफर करायचं? पटपट आता समजून सगळा सांगितलाय प्रॉब्लेम. डायरेक्ट आता सोडवायला सुरुवात करा, टाइमपास नाही करायचा. आता रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला जा, तिथं आधी ऍसेट ट्रान्सफर केले जातात. तिथे लिहा टू सन्ड्री ऍसेट्स. ठीक आहे. सन्ड्री ऍसेट, त्याच्यामध्ये कोणकोणते ऍसेट आहेत? बिल्डिंग, मशिनरी, स्टॉक, डेटर्स. पटपट लिहा आता. $60,000, 50, 30, 44. वर घेतली का? बिल्डिंगची किती? 60,000. मशिनरीची किती? 50,000. ठीक आहे. स्टॉकची 30,000 आणि डेटर्सची 44. टोटल करा, या सगळ्यांची टोटल करा. पहा, इथं 000 येतील, इथं 4 ला 4 येतील, इथं कॉमा 4 आणि 3 7 आणि 5 12 आणि 6 18. ठीक आहे. 1,84,000. ओके, समजलं का? आता इथं डेबिट साईडची कॅश राहिली, कॅश ॲट बँक. बँक अकाउंटच्या डेबिटला लिहा. आपण बँक अकाउंट इथे तयार केलं, इथे लिहा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन किती अमाऊंट लिहाल? 20,000. डेबिट साईड ट्रान्सफर झाली पूर्ण. आता क्रेडिट साईड ट्रान्सफर करायची. कॅपिटल, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहा कॅपिटल, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके. किती अमाऊंट आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊनची? 1,14,14 आणि 1,14,000 आणि 50,000. ओके, दोन अमाऊंट झाल्या. आता त्याच्यानंतर पुढे पहा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कुठे लिहिणार प्रॉफिट लॉस? आता सांगितलं होता मी. हा, राईट. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला इथे लिहा बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती अमाऊंट आहे? 32,000. रेशो काय सांगितलं? 3:4. म्हणजे 4 7 4 8 32. 8,000 दुसऱ्याला आणि 8 3 24.
8 त्रिक 24,000 आणि 8,000. समजलं का? 24 आणि 8,000 कसा घेतला ते 3:2. हे लक्षात ठेवा. रेशो काय आपला 3:1. 3 आणि 1 होता 4. अमाऊंट आहे 30,000. ठीक आहे. 30,000ला डिवाइड करा 4 ने. 4 ने डिवाइड केलं तर 4 8 सॉरी 8 आहे का? बरं ठीक आहे. 8,000 डिवाइड बाय 4 जर केलं, 32 खालचे घेतले का मी? 4 1 4 4 2 8. ठीक आहे. 2,000 इंटू 3 करा एकदा. 2,000 इंटू 3 केले तर 6,000. ठीक आहे. आणि 2,000 इंटू 1 केलं तर 2च येतील. ठीक आहे. 6,000 आणि 2,000 असे येतील. मी खालची अमाऊंट घेतली 6,000 आणि 2,000. ठीक आहे. मी क्रेडिटर्सची अमाऊंट बघितली रे. बरं ठीक आहे, काय नाही. आता क्रेडिटर्स कुठे ट्रान्सफर करतात 32,000चे? कोणत्या साईडला? क्रेडिट साईडला. बरोबर आहे का? कारण लायबिलिटी क्रेडिट साईड आहे म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सन्ड्री क्रेडिटर्स. अमाऊंट किती? इथं एकच आहे ना, एकच आहे ना. 2 जर असतील तर सन्ड्री लायबिलिटी लिहिलं असलं तरी चालतं. सन्ड्री लायबिलिटी म्हणजे काय? एकंदरीत सगळ्या लायबिलिटी. त्याच्यामध्ये कोणकोणत्या लायबिलिटी? इथे एकच आहे लायबिलिटी. मग डायरेक्ट नाव लिहिलं तरी चालतं. आलं लक्षात? हा, पुढं आता ट्रान्सफर झालीच आपले पूर्ण. आता ऍडजस्टमेंट सोडवा. पहिली ऍडजस्टमेंट काय? नेरले टू कोर 50% मशिनरी ऍट डिस्काउंट ऑफ 10%. नेरले काय करतो? 10% डिस्काउंटने 50% मशिनरी घेतो. मला सांगा मशिनरीची किंमत पूर्ण किती आहे? 50,000. ठीक आहे. 50,000ची मशिनरी आहे आणि ह्याच्या 50% किती होतात? 50% म्हणजे हा 25,000. बरोबर आहे का? ही 25,000ची मशिनरी नेरले घेतो, पण किती रुपयाला घेतो? 10% डिस्काउंटने. त्याच्यावर 10% किती होतात? @10%. 2,500. ठीक आहे. 2,500 10% होतात. 2,500 जर मायनस केले तर अमाऊंट येते 22,500. समजलं का? म्हणजे 22,500ला नेरले काय करतो? मशिनरी घेतो. 25,000ची मशिनरी त्याला 22,500ला मिळते. बिझनेसचा लॉस आहे, पण जितके पैसे त्याच्याकडून येणार आहेत त्याच्या नावाने इथं लिहा बाय नेरलेज कॅपिटल अकाउंट. ओके. काय घेतली त्यानं? मशिनरी. मशिनरीचं नाव लिहायचं. किती रुपये? अमाऊंट किती लिहिताल? 25,000 का 22,500? 22,500. समजलं का? काय लिहिणार ते 22,500? कारण की 25,000ची मशिनरी त्याने 22,500ला घेतली. मला सांगा 50,000ची मशिनरी होती, त्याच्यातली 25,000ची कमी झाली, मग शिल्लक राहिली 25,000. ठीक आहे. त्याची लगेच आपण ऍडजस्टमेंट सोडवायची का नंतर सोडवायची? नंतर सोडू. आधी ते पाटीलचं कंप्लीट करू, हे नेरलेचं कंप्लीट करू. ठीक आहे. आता पुढे काय सांगितलंय की नेरले आणखी काय करतो? 1/4 स्टॉक काय करतो? डिस्काउंटने घेतो, 20% डिस्काउंटने. मला सांगा स्टॉकची अमाऊंट किती आहे? 30,000. ठीक आहे. तुमच्याकडे स्टॉक आहे 30,000 आणि स्टॉकचा 1/4 शेअर काय? 1/4 कसा काढतात? इंटू 1/4 काढायचं, डायरेक्ट होऊन जातं. लक्ष दे सिद्धांत. 1/4 30,000चे 1/4 किती होणार? सिद्धांत झोपला काय? ए उठ. काय झालं? उठ ना मग. लेक्चर चालू आहे, व्हिडिओ चालू आहे. पहा 4 7 28 होता, 2 उरता 4 पंचे 20 आणि हे 7,500 झाले. किती अमाऊंट आली? 7,500. 1/4 शेअर 7,500 आला. हा 1/4 शेअर हा नेरले घेणार आहे. किती रुपयाला? किती रुपयाला घेणार? 20% डिस्काउंटने घेणार. 20% डिस्काउंटने घेणार. मला सांगा ह्याच्यावर 20% किती होणार आहेत? 10% होतील 750. 1,500 होणार. मग 1,500 मायनस करा. नाही, डिस्काउंट म्हणल्यास मायनसच करावं लागेल. समजतंय का? 1,500 जर मायनस केले किती राहणार?
6,000 रुपयाला तो स्टॉक घेणार आहे. स्टॉक कितीला घेणार नेरले? 6,000 रुपयाला. मग त्याच्या क्रेडिट साईडला तुम्हाला किती लावावं लागतील? 6,000 स्टॉकची. पाहिजे दोन्हीची ऍडिशन केली, बाहेर किती येणार आहेत? 28,500. समजलं का? आता याची सेकंड इफेक्ट झाला पाहिजे. ऍडजस्टमेंट म्हणजे सेकंड इफेक्ट कंपल्सरी करावा लागतो. 28,500चा सेकंड इफेक्ट कुठं करणार? पार्टनर्सच्या डेबिटला, कारण इथं नेरले कॅपिटल नाव आहे म्हणून पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला जा, इथल्या टू रिअलायझेशन अकाउंट. नेरेलच्या कॉलम मध्ये किती लिहिणार? 28,500. 28,500 आहे का? ठीक आहे. दोन इफेक्ट झाले इथं पहा, एक इफेक्ट इथं आणि एक त्याच्या डेबिट साईडला नेरलेच्या. ठीक आहे. आता पुढे जर पाहिलं दुसरी ऍडजस्टमेंट बघा. पाटील टूक ओव्हर बिल्डिंग ऍट 70,000 अँड डेटर्स 20,000 चे 16,000ला. ठीक आहे. आधी एक एक सोडू. आधी काय करू आपण? पाटील नावाच्या व्यक्तीने बिल्डिंग 70,000ला घेतली. पाटील घेतात बिल्डिंग 70,000ला. ठीक आहे. बिल्डिंगची किंमत होती किती? 60,000. 70,000 येणार आहेत. कुणाकडनं येणार आहेत? पाटीलकडनं. म्हणून बाय पाटील कॅपिटल अकाउंट लिहा. पाटील्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. पाटीलनं काय घेतलंय आता? बिल्डिंग घेतली ना. पाटलानं बिल्डिंग घेतली. आता पार्टी द्यायची. पाटील भोसले पाटील, कोण कोण पाटील आहे त्यांनी पार्टी द्यायची. ठीक आहे. पार्टी द्यायची. बिल्डिंगची किती अमाऊंट आहे? किती रुपयाला घेतली? 70,000. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं डेटर्स घेतले 20,000 चे 16,000ला. डेटर्सची अमाऊंट लिहा 16,000. 20,000 का नाही घेतली सांगा बरं? कारण 20,000 अमाऊंट होती डेटर्सची, पण 20,000 ची 16,000ला घेतली. कमी किमतीला घेतली, डिस्काउंटने घेतले. आलं लक्षात? 20,000 चे 16,000 घेतले म्हणजे 16 अमाऊंट लिहायची, 20,000 नाही. हा ठीक आहे. दोनच ऍसेट घेतलेत ना. दोन ऍसेट घेतलेत, बाकी घेतलं का काही नाही. मग दोन्हीची टोटल करा. किती होणार आहे? 86,000. या 86,000चा सेकंड इफेक्ट कुठं होईल सांगा बरं? 86,000चा सेकंड इफेक्ट कुठं होईल मला सांगा? डेबिटला व्हायला पाहिजे. कोणाच्या डेबिटला व्हायला पाहिजे? पाटीलच्या डेबिट साईडला. मग पाटीलच्या डेबिट साईडला जा आणि तिथं लिहा 86,000. सेकंड इफेक्ट 86,000चा. ठीक आहे. रिअलायझेशन नाव आपण अगोदरच लिहिलेलं आहे, फक्त तिथं 86,000 लिहा. 86,000. समजलं का? ठीक आहे. दुसरी ऍडजस्टमेंट इथं संपली नाही, कंटिन्यू आणखीन पुढे करू. त्याच्यामध्ये 3 ऍडजस्टमेंट दिल्यात वेगवेगळ्या, म्हणजे 3 घटक आहेत. आता क्रेडिटर्स तो पे करणार आहे. ही ऑल्सो ॲग्री टू पे क्रेडिटर्स ॲट डिस्काउंट 5%. 5% डिस्काउंटने तो काय करणार? क्रेडिटर्स पे करणार. मला सांगा, क्रेडिटर जर पे केले तर डेबिटला एंट्री होते का क्रेडिटला? रिअलायझेशन अकाउंटच्या. म्हणजे कोणती लायबिलिटी पेड केली? लायबिलिटी पेड करणं तुमचा खर्च आहे का इन्कम आहे? खर्च आहे. खर्च म्हणल्यास कुठे एंट्री व्हायला पाहिजे? डेबिट साईडला. म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा. तू कोण पेड करणार आहे त्याचं नाव? पाटील पेड करणार, म्हणून पाटील्स कॅपिटल अकाउंट. ओके. पाटील्स कॅपिटल अकाउंट. किती अमाऊंट आहे? हा, आता अमाऊंट आपण काढली होती, आहे का लक्षात? क्रेडिटची अमाऊंट किती पूर्ण? इथं बघा, क्रेडिटची अमाऊंट 32,000 आहे. 32,000 वर 5% किती होतात? 1,600. 1,600 मायनस जर केले 32 मधनं किती होणार आहेत? 30,400 होतील. 30,400 रुपयाला काय करतो तो? इथं कंसामध्ये लिहा क्रेडिटर्स. क्रेडिटर्स पे करतो. ठीक आहे. अमाऊंट किती आहे? 30,400. पहा, 32,000 मधनं 5% मायनस केले. ते कॅल्क्युलेशन आपण केलंय का? परत दाखवायचे करून. ठीक आहे. कारण तुम्हाला माहिती 32,000च्या 10% 3200 होतात, 3,200. 10% जर 3,200 असतील, 5% त्याचे निम्मे 1,600. 1,600 जर मायनस केले तर 30,400 येतात. मग 30,400 रुपये पाटील पे करणार.
तो खर्च आहे बिझनेसचा म्हणून डेबिट साईडला, आणि पण खर्च कोण पे केलेला आहे, कुणी पे केलेला आहे, पाटीलने, म्हणून पाटीलच्या कोणत्या साईडला एंट्री व्हायला पाहिजे, क्रेडिट साईडला. म्हणून पाटीलच्या क्रेडिट साईडला जा, इथे लिहा बाय रिअलायझेशन अकाउंट. ओके, पाटीलच्या कॉलम मध्ये किती लिहिताल, 30,800, 30,400 ना, हा, समजलं का. ठीक आहे, आता पुढची ऍडजस्टमेंट म्हणजे दोन ऍडजस्टमेंट कंप्लीट झाल्या. इथं तिसरी ऍडजस्टमेंट जर पाहिली, बॅलन्स ऑफ मशिनरी वाज सोल्ड ॲट लॉस 4,000. आता मला सांगा मशिनरीचं बॅलन्स किती आलं. अगोदर आपल्याला बघावं लागेल की मशिनरी आपल्याकडे किती अवेलेबल आहे. 50,000ची होती मशिनरी पूर्ण, 25,000ची तर गेली ना. 25,000ची या एका पार्टनरने घेतली, नेरले नावाच्या. कितीची शिल्लक राहिली, ही शिल्लक राहिली 25,000ची. ओके, मला सांगा या 25,000 वर आता तुम्हाला काय करायचे, त्याचे किती पैसे येणार आहेत, 4,000 लॉसनी पैसे येणार. लॉस ऍड केला जातो का मायनस केला जातो, मायनस. मग ह्याच्यातून लॉस मायनस करा, 4,000 किती राहणार, 21,000 रुपये बॅलन्स येणार मशिनरीचं, रिअलाइज होणार, असा त्याचा अर्थ झाला. समजलं का. मग मला सांगा फायदा झाला तर आपण कोणत्या साईडला लिहितो, फायदा क्रेडिट साईडला. मग इथे क्रेडिटला लिहा बाय. आता हे कोणत्या व्यक्तीकडून पैसे येणार आहेत का, नाही, बँकेत पैसे येणार, म्हणून इथे बँकेचं नाव लिहा, बँक अकाउंट. कशाचे पैसे येणार आहेत, मशिनरीचे. समजतंय का, मशिनरीचे पैसे येणार. किती येणार सांगा बरं, 25 येणार, 4,000 येणार का 21,000 येणार, 4,000 लेस झाले, माहिती म्हणजे ते लॉस झालाय. 21,000 रुपये येणार आहेत, 4,000 लेस करून पैसे येणार, 25 मधनं 4,000 लेस करून पैसे येणार म्हणजे 21,000 रुपये येणार. समजलं का, समजलं का काय केलं ते. अरे लॉसच आहे ना मग. अरे आपण इनडायरेक्टली लॉसच देतो बघ ना. आता मला सांग मशिनरीचा अमाऊंट डेबिट साईडला किती, 50,000, म्हणजे इथं आपला खर्च झाला होता 50,000, बरोबर आहे का नाही. आता तुम्हाला सांगतो डेबिट साईडला लॉस असतो माहिती आहे तुम्हाला, म्हणजे आपण लॉस म्हणून डेबिट साईडला काय केलं, 50,000 लिहिलेत, बरोबर आहे का नाही, 50,000 लिहिलेत. आणि क्रेडिट साईडला म्हणजे डेबिटचा मायनसच करतो ना, क्रेडिट साईड म्हणजे डेबिट मधून मायनस होणार. मला सांग इथं मशिनरीचे किती आलेत, 22,500 आलेत, आणि इथे 21,000 आले, दोन्हीचे टोटल केले तर किती होते, 43,500. किती आले आपल्याला, 43,500 आले. समजलं का, या दोन्हीचे मशिनरीचे 21,000 आणि इथं 22,500 किती आले आपल्याला, 43,500. 50,000 यायला पाहिजे, तिथे किती आले, 43,500. म्हणजे आपला लॉस झाला 50,000 आणि प्रॉफिट झाला 43,500, म्हणजे जास्त लॉसच आहे का नाही. मग ते इनडायरेक्टली लॉसच केलाय आपण, पण जितके पैसे आले, जितका प्रॉफिट झाला तितका लिहितो इथं. प्रॉफिट कमी झाला, लॉस जास्त झाला, मग लॉसच लिहिला का नाही आपण, इनडायरेक्टली लॉसच असतो तो. समजलं का तुम्हाला आता. आणि पैसे किती आले, जितके पैसे आले तितकेच लिहावे लागतील ना आपल्याला. आपण इथे 4,000 लिहिणार का, किंवा इथं 4,000 लिहिणार का, नाही, इनडायरेक्टली झाले तिथे 4,000. जर पुढून जरी तुम्ही इफेक्ट केला, तुम्ही म्हणताल की नाही आपण इथं 25,000 केले, तसं जरी केलं आपण. आता दुसऱ्या 25,000चा विचार करू. मला सांगा 25,000 अमाऊंट मशिनरीची बाकी होती, त्याच्यातून तुम्हाला ही डेबिट साईडला होती, बरोबर आहे, डेबिट साईडला लॉस असतो, हे मान्य आहे तुम्हाला. आता क्रेडिट साईडला 21,000 आहेत, 21,000 तुम्ही मायनस केले, किती लॉस झाला, 4,000. म्हणजे डेबिट साईडला 4,000 जास्त आहेत का नाही, आहेत का नाही जास्त. ह्याची जर आपण फोड केली 25,000, समजलं का, म्हणजे 4,000 डेबिट साईडला जास्तच आहेत ना, म्हणजे लॉसच आहे. पण आपण जितके पैसे आले तितका तरी प्रॉफिट म्हणावं लागेल ना तुम्हाला, बरोबर आहे का. म्हणजे कसं असतंय, देवाने काय दिलं की म्हणायचं नाही मला दिलं, असलं की आपण म्हणत नाही मला काहीतरी आहे माझ्याकडे, पण नाही की माझा लॉस झाला, लॉस झाला. अरे इथं तुमचा लॉस झालाय दाखवलाय, पण जितका प्रॉफिट झाला तितका तरी दाखवा, का ते लॉस झालाय म्हणून तुम्ही नाही दाखवायचा, मग चुकल इफेक्ट. ठीक आहे, आता मला सांगा बँकेमध्ये पैसे येणार मशिनरीचे, आणखीन बँकेत कशाचे पैसे येणार आहेत, पुढे ऍडजस्टमेंट वाचा. पहा बॅलन्स ऑफ स्टॉक, स्टॉकचे पैसे येणार 10% प्रॉफिटने, आणि ऍसेट रिअलाइज होणार आहेत 95,000चे. आता तिन्ही एकत्र करू आपण हे, कारण तिन्हीचे पैसे बँकेतच येणार आहेत, आलं लक्षात. आणि सेकंड इफेक्ट तिन्हीचा एकत्र करू नंतर, समजतंय का, आताच करायचं नाही. आता मला सांगा स्टॉकची किंमत 10% प्रॉफिटने येणार. मला सांगा स्टॉक आपल्याकडे होता 30,000चा, त्याच्यातून 7,500चा गेला,
7,500चा काय केला गेला ना, नेरलेनं का पाटीलनं कोणतरी एका पार्टनरने घेतलाय स्टॉक. कुणी घेतलेला आहे? नेरलेनं. 6,000चा 6,000ला घेतला, म्हणजे 7,500चा 6,000ला घेतलाय तो. किती कमी झाला? 30,000 मधनं 7,500चा कमी झाला, म्हणजे कितीचा शिल्लक राहिला? स्टॉक कितीचा शिल्लक राहिला मला सांगा. 7,500चा गेला ना, कमी झाला. 22,500 शिल्लक राहील ना. 22,500. मला सांगा 22,500 प्रॉफिटवर विकला का लॉसवर? लॉस आहे का? बघा ना, प्रॉफिट नाव दिलंय ना खाली, ऍडजस्टमेंट वाचा ना. बॅलन्स ऑफ स्टॉक वॉज सोल्ड ऍट 10% प्रॉफिट. किती न विकला? 10% प्रॉफिटने. मला सांगा प्रॉफिट ऍड केला जातो का मायनस? ऍड. मग ह्याच्यात प्रॉफिट ऍड करायचा 10%. किती होणार आहे? तोंडी काढू शकता. 2,250 आणि 2,250 किती होणार आहेत? 4,500. 250 10% सॉरी 10% ना, मी 20% काढूला. 2,250 ऍड करा. 2,250 ह्याच्यात ऍड करा. ऍड जर केले तर 50ला 50 इथं, इथं 7, इथं 4 आणि इथं 2, 24,750 रुपये येतील. 24,750 रुपये आपल्याला स्टॉकचे येणार आहेत. जितके पैसे येणार तितका प्रॉफिट म्हणून लिहा. स्टॉकचे इथे लिहा. किती लिहिणार? 24,750. ठीक आहे, लिहा. 24,750 त्याच्यामध्ये आपण लिहिले. हा एक प्रॉफिट झाला. आपण तिघांचा इफेक्ट एकदाच करणार आहे. फक्त इथं आता किती प्रॉफिट होतोय आपण तितकं लिहा. जितके पैसे तुम्हाला बँकेत येणार आहेत बँकेच्या आपण खाली लिहितोय. त्याचा सेकंड इफेक्ट बँकच्या डेबिटला करणार आहेत. ठीक आहे, पण तिघांचा एकत्र करू. आणखीन एक ऍडजस्टमेंट राहिली. डेटर्स रिअलाइज झालेत 95%ने. आता मला सांगा ही ऍडजस्टमेंट होतं, हे समजलं का तुम्हाला? स्टॉक आणि मशिनरी. आता शेवटची कोणती ऍडजस्टमेंट आहे? डेटर्सची. मला सांगा डेटर्स आपल्याकडे किती होते? जुने डेटर्स सांगा पूर्ण किती होते? 44,000. ओके, 44,000 होते. त्याच्यातून डेटर्स कमी किती झाले? मग 16,000 मायनस करायचे का तिथून? 20,000चे 16,000ला गेलेत. 20,000चे कमी झालेत. लक्षात ठेवा, इथं बघा. 20,000चे 16,000ला गेलेत. पैसे 16,000च आलेत, पण 20,000चे कमी झाले ना. जितके कमी झाले तितके मायनस करा. 20,000 मायनस करा. ठीक आहे, 20,000 मग किती राहणार? 24,000चे बाकी. ठीक आहे, हे बाकी शिल्लक आहेत आपल्याकडे डेटर्स. बरोबर आहे का? आता 24,000 रुपयाचे डेटर्स 95% पैसे येतात त्याचे. 24,000 म्हणजे पूर्ण 100%. 24,000ला 24,000 जर आले असते तर आपण म्हणलो असतो 100% पैसे आले त्याचे. पण 100% पैसे नाही आले, 95% पैसे आले. म्हणजे 5% कमी आले. म्हणजे 5% डिस्काउंट असेल त्याच्यावर, किंवा 5% लॉस म्हणा, डिस्काउंट म्हणा. मला सांगा 95% काढणं सोपं आहे का 5% काढणं सोपं? मग 5% काढा आणि मायनस करा, मग 95%च येतील ना खाली. ठीक आहे, मग तुम्हाला जर वाटत असेल 95% दिले तर 95%च काढणार, काढा मग 95. ठीक आहे, तसं काय 95% आवड नाही. 5% मायनस करा, डिस्काउंट म्हणा किंवा लॉस म्हणा. 5% किती होणार आहे? 5% 1200. 1,200. ठीक आहे, 1,200 जर मायनस केले इथं राहणार 800 आणि इथं 22,800 रुपये. समजलं का? 22,800 रुपये कशाचे येणार आहेत? डेटर्सचे येणार. म्हणून इथे लिहा डेटर्स. 22,800 येणार आहेत. संपले ना? ऍडजस्टमेंट राहिलीच का काय? बघा, एखादी राहिली असेल तर सांगा. राहिली का काही नाही? आता हे आपल्याला तुम्हाला काय करावं लागेल? टोटल करावं लागेल तिघांची. किती होणार आहे सगळी टोटल? 68,550. ओके, इतकी टोटल तिघांची येणार. आता या 68,550चा सेकंड इफेक्ट कुठं होणार? इथं क्रेडिटला झालाय, दुसरा कुठेतरी डेबिटला झाला पाहिजे. कोणत्या डेबिटला झाला पाहिजे? फक्त आधी डेबिट आणि क्रेडिट लक्षात आणायचा. पहिला क्रेडिटला झालाय, ओके. दुसरा डेबिटला झाला पाहिजे. कोणत्या डेबिटला झाला पाहिजे? आपल्याकडे मशिनरी स्टॉक डेटर्स अकाउंट नाही, आपल्याकडे बँक अकाउंट आहे. ऑपोजिट तिथं कोणतं अकाउंट आहे? बँकच्या डेबिटला झाला पाहिजे. मग बँकच्या डेबिटला इफेक्ट करा, कारण त्याचे पैसे आलेत आपल्याला. इथे टू रिअलायझेशन अकाउंट, सॉरी बँक खाली ना, हा खाली बँक, टू रिअलायझेशन अकाउंट. समजलं का?
रिअलायझेशन अकाउंट किती अमाऊंट आहे? 68,550 का? ओके, समजलं का दोन्ही पैकी कसे झाले. त्याच्यानंतर आता राहिली का काय ऍडजस्टमेंट? नाही, पण तरी हिडन ऍडजस्टमेंट असते. हिडन म्हणजे काय? क्रेडिटर्स. मी तुम्हाला किती वेळ सांगितलंय, एखाद्या वेळेस ॲसेटची ऍडजस्टमेंट नाही दिली ना कोणती तरी चालतं, त्याची आपण करत नाहीत. पण लॅबिलिटी पेड करण्याची ऍडजस्टमेंट दिली तरी आपल्याला लॅबिलिटी पेड करावीच लागते, आणि लॅबिलिटी पेड करण्याची ऍडजस्टमेंट नाही दिली तरी आपल्याला लॅबिलिटी पेड करावीच लागते, कारण आपण इमानदार व्यक्ती, आपण कोणाचे पैसे बुडवत नाहीत, बरोबर आहे का नाही? म्हणून त्याचे पैसे बुडवायचे नाहीत. मला सांगा क्रेडिटर्स किती तुमच्याकडे? क्रेडिटर्स 32,000 आहेत. ठीक आहे, ती ऍडजस्टमेंट एक आहे वाटतं रे 32,000ची पाटीलची. हां, 30,400ला घेतोय तो, डिस्काउंट का काहीतरी घेतोय ना. हां, ती एक विसरून राहिली काय की 5% डिस्काउंटने. मला सांगा 32,000 नाही सोडवली किती आपण? झाली सोडली. मला वाटतं राहिली 30,400, आणि सेकंड पे केला का मग घ्यायचा पाटीलच्या क्रेडिट साईडला 30,000 हाही पे केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्या एकंदरीत पूर्ण ऍडजस्टमेंट झालेले आहेत. पण आणखी हिडन आहे का बघा एखादी? नाहीये, कारण लॅबिलिटी तीच महत्वाची असते. लॅबिलिटी पेड केली का असं क्रॉस चेकिंग करायचं प्रत्येक वेळेस. सोडवली असं डबल नका सोडू, पण नसल सोडवली तर सोडवा, किंवा ती दिली जरी नसती तरी आपल्याला ती पेड करावीच लागली असती. समजलं का? हे फक्त एवढं लक्षात ठेवा. आता टॅली करायची, टॅली करण्याची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे, सोपी असते टॅली करायची प्रोसेस. एकदा प्रॉब्लेम बरोबर आला ना, टॅलीचं काय अवघड नाही. कोणती साईड जास्त आहे ते सांगा बरं, डेबिट का क्रेडिट? क्रेडिट जास्त येईल. ओके, किती ते क्रेडिट जास्त? 5 आणि 5 10ला 0 हातचा 1 आला. 9 15 23 24 25 25ला 5 हातचाला 1, 2,15,000. हीच अमाऊंट इथं 2,15,050 रुपये. ओके, आता त्याच्यातनं ही अमाऊंट मायनस करायची. मायनस करणं सोपं असतं पहा. 5ला 5 येणार इथं. ठीक आहे, इथं 4 आणि 6, 4 आणि 6 10ला 0 येणार. आजचा जर एक घेतला तरी झाले 5, 5ला 5 राहणार इथं. ठीक आहे, 8 9 10 11, 11ला 1 हातचा 1 आला. 650च. ठीक आहे, 0 0 येणार आहे सगळं, म्हणजे 0 0 नाही घेतलं तरी चालतं. 650 फक्त. ओके, आता 650 दोन पार्टनर आहेत, आणि त्यांचा रेशो कसा आहे? 3:1 आहे. लिहिलाय कुठेतरी 3:1. ठीक आहे, 3:1. 3 आणि 1 4 होतात. त्याचे डिवाइड बाय 4 करायचं, इंटू 3 करायचं. त्याला करा मग. 650 डिवाइड बाय 4. 4 1 4, 4 1 4, 2 उरले. 4 7 8, 4 12 4 4 25, 4 सख्ख 24 होतात. 4 सख्ख 24 1. ठीक आहे, 4 2 8, आणि 4 पंचे 20. ठीक आहे, पॉईंट देऊन इतकं पॉईंट मध्ये येतं ना. 162 इंटू 3 करावं लागेल. इंटू 3 जर केला तर 5 3 15ला 5 हातचा 1 आला. ठीक आहे, 3 2 6 1 7, 3 2 6 1 7, 3 1 3, 6 3 18ला 8 हातचाला 1, 3 1 3. ठीक आहे, 3,387.5 आणि 162.5. आता एकाचा पॉईंट काय करायचा बरोबर येण्यासाठी? 388 एकाचा करायचा, आणि एकाचा 162, म्हणजे टोटल आपली बरोबर आली पाहिजे. आलं लक्षात? 1 हातचा राहिला काय की माझा? बरं ठीक आहे, 400 घ्या. 300 जरी झाला असतं तरी शेवटी आपल्याला कळलं असतं. ठीक आहे, 488 जर टोटल केली, अशी टोटल क्रॉस चेक करून बघायचा, म्हणजे कॅल्क्युलेशन आपलं बरोबर आहे का चुक आहे ते कळतं. ठीक आहे, हातचा 1 आला. 9 15ला 5 हातचा 1 आला. ठीक आहे, म्हणजे इथं 6 रुपये होतात. 650. जर 3 घेतले असते तर 5 झाले असते. ठीक आहे, क्रॉस चेक झाला असतं मग तिथं, काय हरकत नाही. म्हणजे असे क्रॉस चेकिंग करायची प्रत्येक वेळेस. क्रॉस चेकिंग करत जा. क्रॉस चेकिंग केली तर बरोबर येतं. 488 आणि 162, 488 आणि 162 रुपये जर दिले नेरले आणि पारलेला. ठीक आहे, नेरले आणि
पार्ले, पार्ले म्हणजे पाटील, पार्ले म्हणजे पाटील नाही बरं, नेरले आणि पार्ले सिमिलर आहे म्हणून म्हणलं, नाही तर तुम्ही गलत अर्थ घेताल. ठीक आहे, राग येईल कुणाला, राग लोभ चांगला नसतो. ठीक आहे, इथे लिहा टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, समजलं का काय केलं ते. आता हा इफेक्ट कुठं करणार, डेबिट साईडला, डेबिटला झाला, क्रेडिट साईडला करणार आता बाय रिअलायझेशन अकाउंट. ओके, इन ब्रॅकेट हा प्रॉफिट आहे का लॉस आहे सांगा बरं. प्रॉफिट आहे, क्रेडिट साईड जास्त आल्यास प्रॉफिट जास्त असतो. अरे शॉर्टकट मध्ये, अरे बघ आता हे गे सगळं झालं, काहीतरी दुसरं चालायचं. बरं ठीक आहे, लिहू तिथं काय प्रॉफिट. ओके, प्रॉफिट आहे किती, 688, 488 होता का, आणि 100, हां. ओके, आता ह्याची टॅली करायची, सांगा बरं कोणाची जास्त येते टॅली, डेबिट का क्रेडिट साईड जास्त येते सांगा बरं. क्रेडिट जास्त येईल, 80-82, नाही का डेबिट येईल का याची, पाटीलची, पाटीलची डेबिट साईड जास्त येईल. 86,000 इथे येईल असं वाटतंय मला, बरोबर आहे का, हीच टोटल इथे घ्या 86,000. 86,000 मधनं ते किती होतात, 82 काहीतरी समथिंग होतील, किती येणार इथे डिफरन्स, 3,438 डिफरन्स आला. ठीक आहे, आणि याची कोणती साईड जास्त येते, तू इथं काय लिहिचाल, बँक अकाउंट, बॅलन्स कॅरी डाऊन लिहू नका, बँक अकाउंट. ओके, समजलं का. आता याची क्रेडिट साईड जास्त येते नेरलेची, इथं याच्या डेबिटला क्रेडिटला डॅश करा, ही साईडची टोटल करा, किती येणार आहे, 488ला 488 तर येणारच. आणि इथं जर पहा हे पाहिलं तर 4ला 4च येणार, 4 6 10, 1 मिनिट, 1,20,488 हीच अमाऊंट 1,20,488 इथे घेतली. आता ह्याच्यामधनं ही मायनस करायची, इथं 88ला 88 जशाला तसे राहतील. ठीक आहे, 5 9 5 14ला 4 हातचा 1 आला, इथं झाले 9 9 1 10ला 0 हातचा 1 आला, इथं झाला 3 9 3 12. ठीक आहे, म्हणजे 91,088. आता इथं काय नाव देणार, टू बँक अकाउंट, जो काय डिफरन्स राहतो त्याला बँक अकाउंट नाव देणार. हे इथं क्रेडला बाय ना, ठीक आहे, इतकं काय फरक पडत नाही, थोडं चुकलं तर सगळं बरोबर असल्यास इतक्याला काय नाही. ठीक आहे, क्रेडिट साईडला बायने सुरुवात, डेबिटला 2 ने, टू बँक अकाउंट. आता मला सांगा, बँकच्या ही अमाऊंट क्रेडिटला यायला पाहिजे आणि डेबिटला कोणती यायला पाहिजे, क्रेडिटची डेबिटला आणि डेबिटची क्रेडिटला, समजलं का. इथले आता ही अमाऊंट कुणाची, ती नेरलेची, नेरलेज कॅपिटल अकाउंट. ओके, किती अमाऊंट आहे, 91,988. समजलं का. जर आपण असंच पुढे गेलात तर आता ही क्रेडिट साईडची जी बॅलन्स आहे 3,438 ती डेबिटला घ्या, टू पाटील्स कॅपिटल अकाउंट. आता ही टॅली इथं करून टाकायची, ही अमाऊंट इथं, हीच अमाऊंट इथं येईल. समजलं का. पहा मला सांगा, आता ही बँक अकाउंट इथे टॅलीचं झालं तर अकाउंट बरोबर आहे, पण मला सांगा नेरलीचे अकाउंट आपण क्रेडिटला घेतली, बरोबर आहे, पाटीलची डेबिटला घेतली, ह्याचा अर्थ काय होतो समजतोय का तुम्हाला, हे लक्ष द्या, शेवटचं फक्त सांगतोय. कारण बँक आहे, बँकच्या डेबिटला पैसे आलेले असतात, म्हणजे पाटीलने 3,438 आणावेत, त्याचं कॅपिटल तितकं कमी पडतंय, आणि पैसे पूर्ण नेरलेला पेमेंट केलं, राहिलेलं कोणाला पेमेंट केलं,
नेरलेला पेमेंट केलं आपण तिथं, समजलं का? दुसरं कशाला कोणाला पेमेंट केलं नाही, फक्त नेरलेलं इतकं पेमेंट आपण करणार. कारण नेरलेनं क्रेडिट्स पे केले होते म्हणून त्याचे क्रेडिट बॅलन्स जास्त आलं होतं. तितके पे करायचे आपण नेरलेला आणि पाटीलकडून 3438 घ्यायचे. पाटीलला पैसे मिळणार नाही तिथं, पाटीलकडून आपण घेणार डिझोल्युशनच्या वेळेस. म्हणजे आपण म्हणजे बिझनेस घेणार आणि बिझनेस कोणाला पे करणार? नेरलेला. समजलं का? असा प्रॉब्लेम पूर्ण संपलेला आहे. समजलं का सगळ्यांना? समजला असाल अशी आशा व्यक्त करतो, या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असं तुमचं प्रेम कायम राहू द्या हीच आशा व्यक्त करतो. धन्यवाद.